मित्रांनो, काल डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं होतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कालची रात्र इराणसाठी काल रात्र ठरणार आहे. पण प्रत्यक्षात काय झालं तसं काहीच घडलेलं नाही. उलट एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली. युनायटेड स्टेट्स आणि इराण या दोन्ही देशांमध्ये आता सीज फायर म्हणजेच शस्त्रसंधी झाली आहे. तुम्ही बरोबर ऐकताय मित्रांनो, दोन्ही देशांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की पुढील 2 आठवडे युद्ध पूर्णपणे थांबवायचंय. आणि इथेच गोष्ट थांबत नाही. 10 एप्रिल नंतर या दोन्ही देशांमध्ये अधिकृत चर्चेला सुरुवात होणार आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या येणाऱ्या चर्चेकडे. कारण इथून पुढे परिस्थिती कोणत्या दिशेने वळणार ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही शस्त्रसंधी कायम टिकेल का, की पुन्हा तणाव वाढेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. काल रात्रीपर्यंत परिस्थिती खूपच टेन्शनमध्ये होती. पॉवर प्लांट्सवर हल्ले होणार अशी डेडलाईन दिली गेली होती. त्यामुळे सगळ्यांचं पूर्ण लक्ष त्या घडामोडींवर होतं. पण नेमकं त्या डेडलाईनच्या थोड्याच वेळ आधी गेम पूर्णपणे बदलला. युनायटेड स्टेट्स आणि इराण या दोन्ही देशांकडून अचानक घोषणा येऊ लागल्या आणि युद्धाऐवजी शस्त्रसंधीकडे परिस्थिती वळली. आणि मग पहाटे साधारण 5 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलं, ज्यामुळे हे सगळं अधिकृत झालं. आता महत्त्वाचा भाग, या घोषणांपूर्वी नेमकं काय घडलं? माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेत पाकिस्तानची भूमिका दिसून येते. काही स्तरावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला. पण इथे मोठा ट्विस्ट आहे. पाकिस्तान खरंच सीजफायर घडवून आणणारा देश होता का, की तो फक्त दोन्ही बाजूंमध्ये मेसेज पोहोचवणारा एक चॅनल होता? काही विश्लेषक असं सांगतात की पाकिस्तानला काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे सुद्धा आधी ठरवून दिलं गेलं होतं, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या रणनीतीनुसार. म्हणजेच थोडक्यात मोठा खेळ हा युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यामध्येच चालू होता आणि पाकिस्तान हा त्यात एक माध्यम म्हणून वापरला गेला होता. कारण डोनाल्ड ट्रम्प हे कदाचित आधीपासूनच प्रेशरमध्ये होते. कारण त्यांनी जे विधान केलं होतं इराणसाठी काल रात्र, ते प्रत्यक्षात अंमलात आणणं म्हणजेच एक्झिक्यूट करणं हे त्यांच्यासाठी सुद्धा अवघड ठरू शकत होतं किंवा होणार होतं. म्हणूनच नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि या सगळ्या घडामोडींमधून युनायटेड स्टेट्स आणि इराण हे दोन्ही देश फक्त सीज फायर पर्यंत कसे पोहोचले हे सगळं आता समजून घेणं महत्त्वाचं ठरतंय. आता बघा, कालच्या घटनेच्या अगोदर म्हणजे 6 एप्रिलला इराणने युनायटेड स्टेट्सला एक 10 पॉइंट प्लॅन पाठवला होता. म्हणजे स्पष्ट शब्दात, आमच्या या 10 डिमांड्स पूर्ण झाल्या तरच आम्ही शस्त्रसंधीसाठी म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी तयार आहोत, असा मेसेज इराणकडून देण्यात आला होता. या 10 पॉइंट्स इराणने स्पष्ट केलं होतं. सगळ्यात पहिली अट होती, इराणवर होणारे सर्व हल्ले तात्काळ थांबवले पाहिजेत. दुसरी मोठी मागणी होती, इराणवर लावलेले सर्व सँक्शन्स हटवले गेले पाहिजेत आणि त्यासोबतच लेबननवर सुरू असलेले हल्ले सुद्धा थांबवले गेले पाहिजेत. अशा अनेक अटी त्या प्लॅनमध्ये होत्या. पण लक्षात घ्या, या 10 पॉइंट्स नंतरही युद्ध सुरूच होतं. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण होती. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी असंही म्हटलं होतं की आज रात्री इराणची सिव्हिलायझेशन म्हणजे संपूर्ण संस्कृती आम्ही नष्ट करू शकते. पण प्रत्यक्षात घटनाक्रम वेगळ्याच दिशेने गेला. काल रात्री साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान एक मोठी घडामोड घडली. शहनबाज शरीफ म्हणजेच पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी असं सांगितलं की इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यामध्ये डिप्लोमॅटिक एफर्ट्स सुरू आहेत. म्हणजेच चर्चेद्वारे बोलणी करून हे युद्ध थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या ट्विटमध्ये शहनबाज शरीफ यांनी असं म्हटलं की मी दोन्ही देशांना विनंती करतो, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना, की इराणवर जे हल्ले करायचे आहेत त्यांची मुदत थोड्या काळासाठी पुढे ढकलली, जेणेकरून या चर्चेला एक संधी देता येईल. याचसोबत त्यांनी इराणला सुद्धा विनंती केली की तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजेच हॉर्मुझ समुद्रधुनी ही संपूर्ण जगासाठी खुली ठेवावी, जेणेकरून जागतिक व्यापार आणि हालचाली सुरळीत राहतील आणि पुढील चर्चेसाठी वातावरण तयार होईल. म्हणजे स्पष्टच आहे, दोन्ही बाजूंना थोडा वेळ मिळावा आणि त्या काळात एक तात्पुरता सीज फायर लागू करता यावा, हा पाकिस्तानचा प्रयत्न होता. आणि मग पुढच्या काही तासातच अचानक सगळं वेगानं बदलायला लागलं. घडामोडी झपाट्यानं पुढे सरकल्या आणि जसं हे सगळं घडलं तसं पाहिलं तर असं वाटतं की या चक्रांची दिशा आधीपासूनच ठरवून ठेवलेली होती. अशा प्रकारे काही ट्विट्स झाले, काही अशा घडामोडी झपाट्याने घडल्या आणि त्यानंतर नेमकं काय झालं आणि शहनबाज शरीफ यांची कशी गोची झाली हे पुढे समजतं. पण त्याआधी पाहूया डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं. ट्रम्प यांनी साधारण पहाटे 5 वाजता भारतीय वेळेनुसार एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी शहनबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्याशी बोलणं झालेलं आहे.
आणि पुढे त्यांनी असंही म्हटलं की आता जे काही डिस्ट्रक्शन करायचं आहे, जे काही नुकसान करायचं आहे ते आता थांबवतो आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की अमेरिकेच्या फोर्सेसना त्यांनी थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी आणखीन एक मोठी गोष्ट सांगितली की इराण सुद्धा कंप्लीट आणि इमिडिएट सीज फायर साठी तयार झालेला आहे. त्यामुळे पुढील 2 आठवड्यांसाठी युनायटेड स्टेट्स आणि इराण याच्यामध्ये शस्त्रसंधी लागू होणार आहे. पण इथे एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे की ट्रम्प यांनी सांगितलं की हे सगळं सब्जेक्ट टू आहे, म्हणजेच एका अटीवर अवलंबून आहे. ती अट म्हणजे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची समुद्रधुनी पुढील 2 आठवड्यांसाठी संपूर्ण जगासाठी खुली ठेवली पाहिजे. तसंच त्यांनी हे सुद्धा सांगितले की 10 एप्रिल पासून अधिकृत चर्चेला सुरुवात होईल आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांनी हेही सांगायला विसरले नाहीत की हे युद्ध आम्ही आधीच जिंकलेले आहे. म्हणजे अमेरिकेच्या लष्करी कारवायांना त्यांनी यशस्वी घोषित केलं. जे काही आम्ही ठरवलं होतं ते आम्हाला मिळालेलं आहे. आमची मिलिटरी अचीवमेंट पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आता थांबायला काही हरकत नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढे असंही सांगितलं की इराणने पाठवलेला 10 पॉइंटचा प्लॅन वर्केबल आहे, म्हणजेच त्यावर चर्चा होऊ शकते आणि त्यातून अंतिम निर्णयापर्यंत पोहोचता येऊ शकतं. पण तोपर्यंत सुद्धा युद्ध थांबवायला हरकत नाही. फक्त एक अट कायम ठेवली गेली, इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची समुद्रधुनी ओपन ठेवायला पाहिजे. आणि यानंतर लगेचच काही वेळातच साधारण अर्ध्या तासात अब्बास अर्गाची यांचंही ट्विट समोर आलं. त्यांनी सांगितलं की हो, आम्ही 10 पॉइंट्सचा एक प्लॅन पाठवलेला होता आणि त्यासोबतच त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. युनायटेड स्टेट्स कडून सुद्धा त्यांना 15 पॉइंटचा एक काउंटर प्लॅन पाठवण्यात आला होता. सध्या या सगळ्यावर चर्चा सुरू आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 एप्रिलला पहिल्यांदाच या युद्धाच्या काळात इराण आणि युनायटेड स्टेट्स हे दोन्ही देश प्रत्यक्ष समोरासमोर बसून चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये इस्रायल सहभागी असेल की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेच्या बाजूने स्टीव्ह विटकॉफ आणि जेअर्ड कुशनेर यांची नावे समोर येत आहेत, तर इराण यांच्या बाजूने अब्बास अर्गाची आणि इतर काही वरिष्ठ नेते सहभागी होऊ शकतात. म्हणजेच 10 एप्रिल पासून या चर्चा प्रत्यक्ष फेस टू फेस होणार आहेत, ज्या या संपूर्ण संघर्षातलं एक मोठं टर्निंग पॉइंट ठरू शकतं. आणि यामध्ये इराणने असंही सांगितलं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला जाईल आणि त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स कडून सध्या जे हल्ले सुरू आहेत ते पूर्णपणे थांबवले पाहिजेत. ते पूर्णपणे थांबवले पाहिजेतच म्हणजे अशी एक अट ठेवली गेलेली आहे. पण प्रत्यक्षात काय झालं, सीज फायर जाहीर झाल्यानंतरही काही तास हल्ले सुरूच होते. सकाळी साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या वेळेनुसार कारवाया असलेल्या बातम्या येत होत्या. हे सामान्यपणे घडलं कारण सीज फायर डिक्लेअर झाला तरी ग्राउंडवर त्याचा इफेक्ट यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे पुढच्या काही तासातच हे हल्ले पूर्णपणे थांबतील अशी अपेक्षा होती. थोडक्यात आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे की इराण आणि युनायटेड स्टेट्स या दोन्ही देशांमधलं युद्ध कमीत कमी पुढच्या 14 दिवसासाठी थांबणार आहे. यानंतर काय होईल हे अजून स्पष्ट नाही, पण असंही दिसतं की या 2 आठवड्यामध्ये होणाऱ्या चर्चांवर पुढचं सगळं अवलंबून असेल. आणि इथेच पाकिस्तानच्या भूमिकेत एक वेगळीच गंमत दिसून आलेली आहे. शहनवाज शरीफ यांनी आधी एक ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केली हल्ले थांबवा आणि दुसऱ्या बाजूला इराणला सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करा. पण काही तासातच परिस्थिती अशी बदलली की निर्णय आधीच घेतले गेले होते आणि पाकिस्तान फक्त या प्रक्रियेत विनंती करणारा देश म्हणून दिसला. या सगळ्यात एक वेगळीच गोष्ट समोर आलेली आहे. शरीफ यांनी जे ट्विट केलेलं होतं युद्ध थांबवा अशी विनंती करणारा, त्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली. कारण त्या ट्विटमध्ये सुरुवातीलाच एक विचित्र ओळ दिसली, ड्राफ्ट पाकिस्तान पीएम्स मेसेज ऑन एक्स. म्हणजे स्पष्ट संकेत असा मिळतो की हा मेसेज आधी ड्राफ्ट स्वरूपात तयार करण्यात आला होता आणि जे जशाच्या तसे पोस्ट झाला होता. आणि इथेच संशय निर्माण होतो की हा ड्राफ्ट नेमका कोणी तयार केला, युनायटेड स्टेट्स कडून तयार करून दिला गेला होता का? कारण संपूर्ण घटनाक्रमित पाहिला गेला तर डोनाल्ड ट्रम्प आधीच निर्णयाच्या जवळ पोहोचले होते आणि पाकिस्तान फक्त एक कम्युनिकेशन चॅनल म्हणून वापरला गेला. त्या ट्विटमधील ड्राफ्ट ही ओळच जणू सगळं काही सांगून गेलेली आहे की मेसेज आधी तयार होता आणि तो फक्त पोस्ट करण्यासाठी काम केलं गेलं. म्हणूनच एक चित्र असं तयार होतं की निर्णय मोठ्या पातळीवर घेतले गेले होते आणि काही देश फक्त त्या निर्णयांची घोषणा करण्यासाठी वापरले गेले. मित्रांनो, सध्याला तर 14 दिवसांसाठी जे युद्ध आहे ते थांबलेलं आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बरोबर झालं की चुकीचं झालं? आता आपल्या देशामध्ये गॅस सिलेंडरचे भाव वाढतील की परत कमी होतील? काय काय होऊ शकतं? कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.